रामकृष्ण हरी. आज त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्थी. असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी विष्णुदेवाने काशीच्या मणिकर्णिका घाटावर आंघोळ करून 1000 कमळपुष्पांनी शंकराची पूजा केली. म्हणून फक्त वर्षातून आजच म्हणजे वैकुंठ चतुर्थीला शिवलिंगावर तुळशीपत्र वाहून दिवा लावून पूजा केली जाते. आणि तसेच आज देवदिवाळी होती. म्हणून मग सकाळी लवकर उठून आंघोळ करून दारामध्ये रांगोळी घालून माझे सगळं सकाळचं रुटीन करून दिवा लावून देवपूजा करून आज सगळंच काम आटपलं. योगाला जाताना च्यवनप्राशसोबतच आज मी थोडेसे पांढरे तीळ खाल्ले. पांढरे तीळ पण खूप हेल्थसाठी चांगले असतात. आज योगामध्ये होतं वेट लिफ्टिंग. वेट लिफ्टिंग म्हणजेच काय, ह्या वजनासोबत 1 तास स्ट्रेंथ ट्रेनिंग होती. म्हणून मग आज आम्ही योगासाठी निघाले. योगासाठी निघताना रस्त्यामध्ये मला असे चकाचक बाबा दिसले. वापीमध्ये जैन समाजाचे खूप मोठे महाराज मानले जातात. ह्यांना महाराज विजय सिंग. तर ऑफिसमधून घरी आले. घरी आल्यावर हेअर ऑइलिंग केलं, कारण मला संध्याकाळी 6ला केस धुवायचे होते. मला मंदिरात पण जायचं होतं म्हणून. 5 वाजले. मग मुलाला भूक लागली. त्याला भूक लागली म्हणून मी त्याच्यासाठी मॅगी बनवून दिली आणि मला आंघोळीला पाणी गरम करायला ठेवलं. आणि मग आंघोळ वगैरे सगळी झाल्यानंतर मला मंदिरात जायचं होतं म्हणून मी प्रसाद बनवला. प्रसादाचा शिरा बनवला आणि मी मंदिरात जायला निघाले. मंदिरात गेले. मंदिरामध्ये पण खूप छान दर्शन झालं. खूपच सुंदर दर्शन झालं. मंदिराहून घरी आले आणि महाराजांसाठी तुळशीची एक माळ बनवली. आज पौर्णिमा पण होती आणि महाराजांना तुळशीची माळ खूप आवडते, म्हणून मी आज तुळशीची माळ बनवली. घरी येऊन संध्याकाळची पूजा वगैरे सगळी आटपली. त्याच्यानंतर घरातली छोटी मोठी कामं, कपडे फोल्ड करणं, जेवण करणं, ह्या सगळ्या कामाला लागले. आणि हे सगळं होता होता संध्याकाळचे वाजले 8. नैवेद्य दाखवलेला प्रसादाचा शिरा होता. तुम्ही घरच्या शिरामध्ये पूर्ण मिक्स केला, मग झाला घरचा पूर्ण शिरा पण प्रसादच झाला. अशा प्रकारे आजचा माझा पूर्ण दिवस संपला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.